मित्रांनो, आजच्या काळामध्ये अनेक मुलांना असं वाटतं की मुलींचे मन जिंकण्यासाठी महागड्या भेटवस्तू, स्टायलिश कपडे किंवा सतत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न आवश्यक असतो. पण खरं सांगायचं झालं तर बहुतांश मुली बाह्य दिखाव्यापेक्षा मुलांच्या स्वभावातील छोट्या पण मनाला भिडणाऱ्या सवयींकडे जास्त लक्ष देतात. एखादा मुलगा लोकांशी कसा वागतो, तो इतरांचा आदर करतो का, गरजेच्या वेळी जबाबदारी घेतो का आणि त्याच्या बोलण्यात सकारात्मकता आहे का, या सगळ्या गोष्टी मुलींच्या मनावर खोल प्रभाव टाकत असतात. कारण कोणतीही मुलगी फक्त आकर्षक व्यक्तिमत्व शोधत नसते, तर तिला असा व्यक्ती आवडतो ज्याच्यासोबत तिला सुरक्षित, आदरयुक्त आणि मनाने शांत वाटेल. म्हणूनच आज आपण अशाच काही चांगल्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सवयी असलेल्या मुलांकडे मुली आपोआपच आकर्षित होतात, तसंच नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतात. अनेक मुली अशा मुलांकडे नैसर्गिकपणे आकर्षित होतात जे कोणताही दिखावा न करता लोकांसाठी चांगुलपणाने वागतात. एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करणे, अडचणीत असलेल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे किंवा दर्जाने किंवा वयाने लहान व्यक्तीलाही आदराने वागवणे, या साध्या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगून जातात. कारण मुलींना अशा स्वभावात प्रामाणिकपणा, संवेदनशीलता आणि सकारात्मक विचार दिसतात. फक्त स्वतःपुरता विचार न करता इतरांची काळजी घेणारी मुलं मुलींना अधिक विश्वासार्ह आणि मनाने सुंदर वाटतात. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये अशा व्यक्तींसाठी एक वेगळं स्थान तयार होतं. मुलींना अशा मुलांचा सहवास खूप आवडतो ज्यांच्या वागण्यामध्ये काळजी आणि जबाबदारी स्पष्टपणे दिसून येते. बाहेर फिरताना गर्दीमध्ये तिची सुरक्षितता लक्षात ठेवणे, रस्ता ओलांडताना सावध राहायला सांगणे किंवा ती थोडी जरी अस्वस्थ दिसली तरी लगेच तिची विचारपूस करणे, या छोट्या छोट्या गोष्टी मुलींच्या मनाला स्पर्श करून जातात. कारण अशा वागण्यात केवळ प्रेम नाही, तर समोरच्या व्यक्तीबद्दलची खरी काळजी दिसून येते. मुलींना वाटतं की जो मुलगा तिच्या सुरक्षिततेचा विचार करतो तो आयुष्यातही जबाबदारीने नातं सांभाळू शकतो. त्यामुळे अशा मुलांकडे त्या फक्त आकर्षित होत नाही, तर त्यांच्याकडे आदराने आणि विश्वासाने पाहू लागतात. मित्रांनो, कोणत्याही मुलीच्या आयुष्यामध्ये तिचं कुटुंब खूप महत्त्वाचं स्थान ठेवत असतं. त्यामुळे जो मुलगा तिच्या घरच्यांशी आदराने आणि समजुतीने वागतो तो तिच्या मनात पटकन वेगळी जागा निर्माण करतो. फक्त मुलीशी चांगलं बोलणं पुरेसं नसतं. तिच्या आई वडिलांविषयी, भावंडांविषयी किंवा घरातील लोकांविषयी आदराची भावना असणंही तितकंच आवश्यक असतं. कारण मुलींना अशा मुलांमध्ये मॅच्युरिटी आणि संस्कार दिसतात. जो प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो, नात्यांमध्ये कटुता निर्माण करत नाही आणि इतरांचा सन्मान राखतो, अशा मुलांवर मुली अधिक विश्वास ठेवतात. त्यांना वाटतं की असा व्यक्ती भविष्यातही नात्यांना जपणारा आणि समजून घेणारा साथीदार ठरू शकतो. मुलींना अशा मुलांसोबत राहायला अधिक आवडतं जे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये गोंधळ किंवा भांडण निर्माण करण्याऐवजी शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात समस्या सगळ्यांनाच येतात, पण त्यावेळी जो मुलगा संयम ठेवून परिस्थिती समजून घेतो आणि सकारात्मक उपाय शोधतो, त्याच्यावर मुलींचा विश्वास अधिकच वाढतो. अशा व्यक्ती समोर मुलींना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणंही सहज वाटू लागतं. कारण त्यांना माहिती असतं की समोरची व्यक्ती त्यांना समजून घेईल आणि त्यांची खिल्ली उडवणार नाही. उलट सतत नकारात्मकता पसरवणारे, छोट्या गोष्टींवरून वाद घालणारे किंवा स्वतःत समस्या निर्माण करणारे मुलींना असुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटतात. त्यामुळे त्या अशा लोकांपासून हळूहळू अंतर ठेवू लागतात.